धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. दादा, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आज शेतकऱ्याच्या बांधावरती आले, शेतकऱ्याशी संवाद साधतायत. काय आश्वासित करतात शेतकऱ्यांना? तुम्ही सुद्धा त्यांच्या समवेत होतात. आपण बघितलं असेल, शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय ते लाखो रुपयामध्ये आहे आणि शासनाकडनं दिली जाणारी जी मदत आहे ती अतिशय अत्यल्प स्वरूपाची आहे. मग अशी एक शेतकरी उद्विग्न म्हणत होता की तुम्ही जर हेक्टरी 8,500 रुपये एका हेक्टरला देणार असाल तर एका एकराला आम्हाला 3,400 रुपयेच मिळतात. 3,400 रुपयामध्ये आमचं जे सोयाबीन आता खराब झालं ते बाहेर काढायचं म्हणलं तर त्याला मजुरी 6,000 रुपये लागते. मग ही 3,400 आमच्या काय कामाला येणार आहेत? तर त्या शेतकऱ्यांनी एकच कळकळीची विनंती केली की बाबा, पंजाबसारखं राज्य जर तुमचं 50,000 रुपये एका हेक्टरला देत असेल तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांना सुद्धा 50,000 रुपये तरी किमान द्यावे, ही अपेक्षा त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर शेतकरी म्हणाले की बाबा, आम्हाला तुम्ही कर्जमाफीचा आम्ही मागितली नव्हती तुम्हाला कर्जमाफी, पण तुम्ही आम्हाला वचन दिलं. त्या वचनाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मतं टाकले, तुमचं सरकार आणलं बहुमताचं. आता ती वचन पूर्ण करा. मुख्यमंत्री महोदय म्हणले होते की आम्ही योग्य वेळी करू. मी काल मुख्यमंत्र्यांना म्हणलं की साहेब, ती योग्य वेळ हीच आहे आणि तुम्ही आज त्या गोष्टीचा निर्णय घ्या आणि कर्जमाफीची घोषणा करा. मुख्यमंत्री म्हणलेत की त्यांचे मंत्री पाहणी करणार आहेत आणि 2 दिवसाच्या नंतर ते काय आहे ती त्यांची मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर निर्णय घेणार आहेत. आमची आशा आहे सगळ्या शेतकऱ्याची, आमची, की ती तशा पद्धतीचा निर्णय तिथं होईल. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उद्धवजींनी जी वाहून गेलेली जनावरं असतील, त्यांची खरडून गेलेली जमीन असेल, परत त्याचबरोबर तुमचं बुजलेली विहीर असेल, तर ह्याच्या बाबतीत सुद्धा सरकारनं एक वेगळ्या प्रकारची योजना करावी अशी मागणी. आणि हे सगळं करायला आम्ही सरकारला भाग पाडू. त्यासाठी रस्त्यावर उतरायची वेळ आली तर मी रस्त्यावर उतरेन तुमच्यासोबत, इतकं आश्वासन उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्या शेतकऱ्यांना दिलंय. आणि जाता जाता एक अपील केली की आपण बघताय, काल म्हात्रेवाडीमध्ये त्या ठिकाणी आत्महत्या झाली. त्याच्यानंतर बार्शी तालुक्यातलं गाव आहे दहिटणा, तिथं त्या ठिकाणी आत्महत्या झाली. परत नारीमध्ये आत्महत्या झाली. अशा पद्धतीनं आत्महत्या शेतकऱ्याच्या लक्षात यायल्याच्या नंतर ह्याच्यातलं दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तो शेतकरी त्या आत्महत्येच्या चिठ्ठीत लिहून ठेवतोय की मुख्यमंत्र्यांनी माझ्या लेकराच्या शिक्षणाचं बघावं. तो शेतकरी त्याच्यात लिहितोय की खासदार आमदारांनी माझ्या परिवाराला मदत करावी. मला सांगा, इतकी विदारक परिस्थिती असेल तर ह्या शेतकऱ्याला आपण मदत केली पाहिजे का नाही? म्हणून तुमच्या माध्यमातून कळकळीचं आव्हान आहे सरकारला की तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि कृपा करून त्या शेतकऱ्याला जगण्यासाठी मदत करा. भले तुम्हाला कर्ज काढायची वेळ आली तरी बेहत्तर, पण मदत करा, ही आमची कळकळीची विनंती आहे. आणि आज उद्धवजींनी ह्या सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन केलं की बाबांनो, आम्ही तुमच्यासोबत आहेत, तुम्ही आत्महत्यासारखा पर्याय निवडू नका. कारण आत्महत्या झाल्याच्या नंतर पूर्ण कुटुंब उघड्यावर पडतंय. उद्या तुमच्या लेकरा बाळाकडं, तुमच्या कुटुंबाकडे बघायला कोण असणार आहे? जर तुम्हीच नसाल तर तुम्ही धीर खचू नका, आम्ही सगळेजण सोबत आहोत, अशा पद्धतीचं पण आश्वासन उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलंय. आधार द्यायचं काम आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आजच्या दौऱ्यात केलंय. खरं तर शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. शेतकरी हताश आहे, नाराज आहे. अशामध्ये अनेक मंत्री येत आहेत, भेटी देत आहेत. अशामध्ये काही शेतकरी त्यांच्याकडे मागणी करत आहेत, आश्वासित करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्याशी बोलत आहेत. मात्र काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका शेतकऱ्यांना असं म्हणलं की आम्ही गोट्या खेळायला आलोत काय? मंत्री गिरीश महाजन सुद्धा म्हणतात की खिशात घेऊन आम्ही पैसे घेऊन फिरतोयत का? या सर्व मंत्र्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय? ही सगळीच माणसं माझ्यापेक्षा राजकारणात कितीतरी वर्ष आधीपासूनची आहेत. पण मला वाटतंय राजकारणाबद्दल सामान्य माणसाची जी भावना झाली, त्या भावनेचा मला वाटतं आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आपल्याबद्दल लोक असं का बोलतायत. आणि त्याचा विचार करून आपण सार्वजनिक जीवनात वावरत असताना त्या शेतकऱ्याच्या जागेवर जाऊन विचार करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आपण ही माणसं आहेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेच ऐकलं की आपलीही चिडचिड होते. पण आपण जर त्या शेतकऱ्याच्या जागी जाऊन विचार केला किंवा ज्याच्यातनं उत्पन्न मिळणार आहे, ज्याच्यातनं पैसा मिळणार आहे, ज्याच्यातनं प्रपंच चालवायचा आहे, ती जमीनच वाहून गेली असेल, त्याच्यासाठी कर्ज घेतलं असेल, ते कर्ज कसं फेडायचं ही चिंता आहे. 2-2 पोरं त्या ठिकाणी शिक्षणासाठी धाराशिवसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी आहेत, त्यांना कुठून पैसे द्यायची ही चिंता आहे. आता ही जी जमीन खराब झाली ती नीट कशी करायची ती चिंता आहे. मला वाटतं जेव्हा खिशात 1 रुपया नसतो आणि पुढं लाखो रुपयाचं देणं असतं, तेव्हा पोटात जी आग पडलेली असते ना, ती आग त्या ठिकाणी त्या माणसाला बोलायला भाग पाडत असते. मला वाटतं ह्याच्याकडे बघताना सगळ्यांनीच संवेदनशीलतेनं बघणं गरजेचं आहे. आपण मंत्री आहेत म्हणून त्या अधिकारात ते आपल्याकडे मागणं करतायत, तर ती भावना आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता मी खासदार आहे, माझ्याकडे खासदार आपल्याला निवडून दिले म्हणून ती लोक व्यक्त होतात. आपण जर त्यांना म्हणलो मी असंच करू का, मी तसंच करू का, लोक आपल्याला आले नव्हते घरी चला फॉर्म भरा म्हणून.
आपल्याला इच्छा होती ह्या समाज करायची, आपल्याला इच्छा होती किंवा आपण लोकांसाठी काहीतरी करायची म्हणून आपण फॉर्म भरला होता. लोकांनी आपल्याला निवडून दिले तर लोकांची जबाबदारी सुद्धा आपण शांततेनं पार पाडणं गरजेचं आहे. त्यांच्यावर चिडून त्यांच्यावर उद्वेग करून अशा पद्धतीची जी स्टेटमेंट आहेत, मला वाटतं ही अजून पुन्हा सरकारबद्दल चिड आणतील, अजून सामान्य माणसाला भ्रमनिराश करतील. मला वाटतं अशा पद्धतीचे स्टेटमेंट जर केले आपण तर शेतकरी परत निराश होईल. मग त्याला वाटेल की अरे मंत्री येऊन पण आम्हाला असं बोलतंय, मंत्री येऊन पण आमचं ऐकत नाही. मला वाटतं अशा परिस्थितीत प्रत्येकानं धीर देणं ही त्याची जबाबदारी आहे, त्याचं कर्तव्य आहे. मला वाटतं ते कर्तव्य सगळ्यांनीच व्यवस्थित पार पाडावं. कोणाला तर वाटेल की बाबा फार ज्ञान शिकवायला आहे, मी त्या भागात जात नाही, माझ्यापेक्षा सिनियर माणसं आहेत, आमच्यापेक्षा जास्त समजून आहेत, निश्चित समजून घेतील. उद्धव ठाकरे आज प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जात आहेत, पाहणी करतात. मात्र सत्ताधाऱ्यामधली काही व्यक्ती जी आहे ती त्यांच्यावरती टीका करतायत. उद्धव ठाकरे पाहणी करण्यासाठी नसून पर्यटनासाठी जात आहेत असं एक आरोप त्यांच्यावरती केला जातोय. कसं असतं, ज्याच्या त्याच्या नजरेचा भाग आहे. कदाचित त्यांची मानसिकता तशी असेल म्हणून ती दुसऱ्याबद्दल तसं बोलत असतील. उद्धवजी ठाकरे साहेब हा एकमेव असा राजकारणी माणूस आहे जो माणूस मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी त्यांच्या समोर लक्षात येत होतं की हे आमदार आपल्यापासून जात आहेत. दुसरं कोण असतं तरी डांबून ठेवले असते त्या प्रशासनाचा वापर करून. मी साहेबांना सुद्धा म्हणलं की त्यांची 37ची बेरीज होत नाही तोपर्यंत ते काहीच करू शकत नाहीत, आपण ही उचलून घेऊन जाऊ. साहेब म्हणले अरे जे मनानं गेले त्यांना शरीरानं ठेवून करायचंय काय. स्वतःच्या मुख्यमंत्री पदावर लात मारणारे संवेदनशील एक नेतृत्व आहे उद्धवजी. ते राजकारणी नाहीत, त्यांना तो विचार नाही. आणि जे कुठलं काम करतात ते संवेदनशीलपणानंच करतात. शेतकऱ्याची परिस्थिती त्यांना माहिती आहे. आणि आपल्यासाठी त्यांना मला एक सांगायचं आहे की उद्धवजी जर पर्यटन म्हणून उद्धवजीला तुम्ही हिनवता, उद्धवजींना जर शेती कळत नाही म्हणून हिनवता, तर त्याच उद्धवजींनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यावर कुठलीही निवडणूक नसताना ह्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जमाफी केली होती का नाही. त्यांनी कुठले अटी निकष टाकले नव्हते, कर्जमाफी दिली होती न कळता. मला वाटते त्यांना शेतकऱ्याचं दुःख कळालं होतं म्हणून त्यांनी दिली. आणि त्याच्या उलट तुम्ही निवडणुकीत घोषणा केली की आमचं सरकार आलं तर आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ, आणि तुमचं बहुमताचं सरकार आल्याच्या नंतर तुम्ही आज ती कर्जमाफी देत नाहीत. आणि आज शेतकरी एवढ्या महापुराच्या संकटात अडकलेला असताना, जगण्यासाठी झगडत असताना आज तो शेतकरी हाक तुम्हाला मारतोय की तुम्ही कर्जमाफी द्या, तरी पण तुम्ही देत नाही. म्हणजे तुम्ही करताना सरकारमध्ये बसलेले लोक काहीच करत नाहीत. आणि त्या ठिकाणी उद्धवजी जी संवेदनशील मनानं शेतकऱ्याकडे जात आहेत, त्याच्या भावना जाणून घेत आहेत आणि सरकारला विनंती करतायत. ह्याला जर कोण पर्यटन म्हणत असेल तर ज्याच्या त्याच्या बुद्धीचा भाग आहे, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. शेवटचा प्रश्न विचारतो. सध्या तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, त्या संदर्भात त्यांची संवाद साधला, नक्की काय परिस्थिती म्हणजे काय गैरसमज झाला? हे जेव्हा राजकीय नेता शेतात जातो आणि लोकांमध्ये जातो मग त्याला अडचणी कळायला सुरुवात होतात. आता ही शेतकरी आहेत, या इकडे तुम्ही, काय नाव तुमचं? सारंग मोठे. ह्या शेतकऱ्याच्या शेतात आलो. ह्या शेतकऱ्याने मला काय सांगितलं, दादा तलाठी भाऊसाहेब आम्हाला असं म्हणायला लागलेत की खरडून गेलेल्या जमिनीचा जर पंचनामा केला तर 3 वर्ष तुम्हाला पुन्हा कुठलीच मदत देता येणार नाही, बघा बाबा विचार करा. मग मी तलाठीला तुमच्या समोरच बोलवून घेतलं. त्याला विचारलं GR वाचला का असा कुठं? ते म्हणले नाही. मग कुठून? चर्चा आहे. अरे कशामुळे चर्चा करायला लागला म्हणलं त्या तलाट्याला तू त्या शेतकऱ्याच्या जागी जर तुला ठेवलं तर तू करशील का म्हणलं, पुन्हा पंचनामा मागशील का? असं करू नका म्हणलं. आणि तोच संदर्भ देऊन तहसीलदारलाही सांगितलं आणि तोच संदर्भ देऊन जिल्हाधिकाऱ्याला फोन करून सांगितलं की जो कुठं GR नाही, तरतूद नाही, अशा फालतू गोष्टीच्या वावड्या प्रशासनानं उठवू नयेत आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी नागवू नये, ही विनंती मी जिल्हाधिकाऱ्यांना केली. आज प्रचंड नुकसान आहे, अधिकाऱ्यावर पण तणाव आहे म्हणून मी संयमानं घेतलंय. पण अशीच जर परिस्थिती उद्या राहिली तर मग आमचा संयम सुटायला वेळ लागणार नाही. आणि त्यांना मी सांगितलं की तुमच्या स्तरावरून सूचना द्या, सगळ्यांना सांगा की अशा फालतूक विनाकारण चर्चा करू नका. आपण बघू शकतो की एक खासदार ओमराजे लिंबाळकर आपल्या सोबत होते. त्यांचं एवढंच म्हणणं होतं की शेतकरी जर उभा करायचा असेल तर सरकारकडून भरीव जी मदत आहे ती मिळाली गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ते खासदार ओमराजे लिंबाळकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पारगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.